हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले तुमच्यासाठी लर्निंग व्हिडिओ जो असणार आहे बिगिनरसाठी, ज्यांना चार्ट ट्रेडिंग येत नाही, ज्यांना प्राइस ॲक्शन जमत नाही, ह्या लोकांसाठी खूप सुंदरसा असं सेटअप घेऊन आलेली आहे इंट्राडे ट्रेडिंगसाठी. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट ट्रेड करण्याची गरज नाही आहे. फक्त तुमच्याकडे काय असायला पाहिजे, त्या दिवशीचा टॉप गेनरची लिस्ट आणि टॉप लूजरची लिस्ट असायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर चार्ट पॅटर्न फॉर्म होऊ द्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कशी ट्रेडिंग करायची आहे, रिस्क रिवॉर्ड काय ठेवायचा आहे, स्टॉप लॉस, एंट्री आणि टार्गेट कसा ठेवायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, जेणेकरून तुम्हाला खूप काही इथे शिकायला मिळेल. तर जाऊया आपल्या स्क्रीनवरती. सो समजा एखादा स्टॉक आहे, तुमच्याकडे समजा टॉप गेनर, आणि त्या दिवशी जर निफ्टी बुलिश आहे तर तुम्हाला टॉप गेनर बघायचे आहेत. निफ्टी बुलिश असली तर टॉप गेनर बघायचे आहे. किती वाजता? 10:30 11च्या दरम्यान तुम्ही बघू शकता. टॉप गेनर मध्ये जसं की हा सरळ सरळ वरती गेला एखादा स्टॉक, ह्याने इथे येऊन असा काहीतरी हा स्ट्रक्चर क्रिएट करतो आहे, हा असं काहीतरी इथे फॉर्म करतो आहे. आता तुम्हाला प्राइस ॲक्शन येत नाही, तुम्हाला फक्त सपोर्ट, रेजिस्टन्स किंवा तुम्हाला ट्रेंड लाईन्स ड्रॉ करता आल्या पाहिजे. ह्या दोन गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ह्याने काय केलं, इथे बघू शकता ट्रेंड लाईन इथे बनलेली आहे. भरपूर वेळा असे सेटअप बनतात की नाही बनत, आणि टॉप गेनरच्या लिस्टमध्ये एखादा तुम्हाला असा मिळूनच जाईल असा एखादा ट्रेड. ओके, सो आता हा वरती आला, असं काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म केलं. टॉप गेनर जर आहे म्हणजे बुलिश आहे तर मी काय करणार, डाऊन साइड साठी बघणार नाही, मी त्याला अपसाइड साठीच बघणार. मग कुठे बघणार बघा, आता ह्याने इथे सपोर्ट घेतला आणि हा इथे पण सपोर्ट जेव्हा घ्यायला आला, मी काय करणार, मी इथे माझी एंट्री प्लॅन करणार. मी इथे माझी एंट्री प्लॅन करू शकते. आता एंट्री घेताना तुम्हाला काय बघायचं आहे, एंट्री घेताना बघायचं आहे इथे ग्रीन कॅन्डल बनवू द्यायची आहे. आणि हा चार्ट जो आहे 5 मिनिटाचा आहे. 5 मिनिटावरती तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. 5 मिनिटावरती हे सगळं ड्रॉ करायचं आहे. इथे जेव्हा आता हा इथून जेव्हा आला तेव्हा रेड कॅन्डल करत आला, जेव्हा हा इथे येऊन ग्रीन कॅन्डल बनवेल आणि नेक्स्ट कॅन्डल त्याच्यावरती निघायला लागेल, मी काय करणार, इथे माझी एंट्री प्लॅन करणार. स्टॉप लॉस कुठे असणार आहे, स्टॉप लॉस असणार आहे हा जो सपोर्ट आहे किंवा ही जी ट्रेंड लाईन आहे, ह्याच्या खाली जर रेड कॅन्डलनी क्लोज केलं, म्हणजे मी जर इथे ग्रीन कॅन्डलमध्ये एंट्री ही घेतली, नेक्स्ट कॅन्डलनी रेड करून जर याच्या खाली क्लोज केलं, तर मी त्याच कॅन्डलमध्ये माझं क्लोज केलं पाहिजे. फक्त क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. रेड कॅन्डलने खाली क्लोज केलं, मी तिथेच एक्झिट करून निघून जाईल. आणि त्या दिवशी मी ट्रेडिंग करणार नाही, दिवसाला एकच ट्रेड मी प्लॅन करणार. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्ही फक्त 2 महिने स्टडी करा. त्याच्यानंतर तुम्ही बघाल, तुम्हाला कळून येईल की याची विनिंग प्रोबॅबिलिटी किती आहे. जर चांगली प्रोबॅबिलिटी ऑफ विनिंग आहे तरच मी याला ट्रेड करणार. ओके, कळलं. सो आता मी इथे टार्गेट काय ठेवणार, माझी एंट्री इथे झालेली आहे, मी टार्गेट काय ठेवणार, मी अगदी ह्या रेजिस्टन्सचा टार्गेट ठेवून इथे ओके हा टार्गेट घेऊन मी निघून जाणार. झालं. किंवा तुम्ही काय करू शकता, जेवढा तुमचा रिस्क आहे त्याच्यापेक्षा डबल तुम्ही इथे प्रॉफिट घेऊ शकता, किंवा 1:1 सुद्धा तुम्ही बघू शकता. आता हे तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे कशा प्रकारे हे वर्क करतात. त्या हिशोबाने तुम्हाला 2 महिन्यामध्ये कळून येईल की हा चांगला वर्क करतो आहे, किती हा रिवॉर्ड देतो आहे रिस्कच्या अगेन्स्ट, तेवढा तुम्ही घेऊन निघून जायचं आहे. ओके, सो स्टडी करायची आहे पहिले. आता हा झाला. दुसरा आपण आणखी एक बघूया की कसा चार्ट पॅटर्न बनवू शकतो. सम अपसाइड साठी बघतो आहे आपण टॉप गेनर मधले. तर आपल्याला काय करायचं आहे, हा वरती गेला, वरती जाऊ द्यायचा आहे आपल्याला, इथे वगैरे कुठेच बाईंग नाही करायची आहे, वरती जाऊ द्यायचा आहे आणि एखादा इथे चार्ट पॅटर्न बनवू द्यायचा आहे. जसं की आता ह्याने काय केलं, इथे एक चार्ट पॅटर्न हा बनवतो आहे. अशा प्रकारचं काहीतरी हा चार्ट पॅटर्न बनवेल.
ओके. सो मी काय करणार ऑब्झर्व करणार की हा बनवतो आहे. मी काय करणार याची सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घेणार. सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणार. इथे हा काय केलेला आहे आणि ट्रायंग्युलर फॉर्म केलेला आहे, ट्रायंग्युलर पॅटर्न फॉर्म केलेला आहे आणि हे बघा हा फिरणार आणि फायनली हा जेव्हा इथून ब्रेकआउट करेल. आता आपण टॉप गेनर बघतो आहे तर आपल्याला अपसाइड साठीच याला बघायचं आहे, डाऊन साइड साठी बघायचं नाही आहे. जेव्हा हा इथे ब्रेकआउट करेल तेव्हा मी याला प्लॅन करू शकते. तेव्हा मी आणि 5 मिनिटाचा चार्ट आहे तर मी काय करणार या ट्रेंड लाईनच्या वरती 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाल्यावर त्याच 5 मिनिटाच्या ह्याच्यावरती क्लोज झालेल्या कॅन्डलच्या वरती मी याला बाय करणार आणि टार्गेट मी इथपर्यंत पण ठेवू शकते. टार्गेट मी इथपर्यंत ठेवू शकते याच्यामध्ये. ओके. सो इथपर्यंत मी टार्गेट ठेवू शकते याच्यामध्ये आणि हा सुंदर इथून असा मूव तुम्हाला दाखवू शकतो. ओके. सो तुम्ही बघू शकता असा एक पॅटर्न हा बनवू शकतो. किंवा कधी कधी काय करतो की वरती गेला आणि इथे येऊन असं काहीतरी कन्सोलिडेशन करतो आहे खूप आणि हा सरळ मी काय केलं इथे एक रेंज मार्क केली याची, इथे ट्रेंड लाईन मार्क केली, खूप छोटीशी रेंज बनवून हा असा इथे बिहेव करतो आणि त्याच्यानंतर हा काय करतो इथे सरळ वरती ब्रेकआउट करून देतो. तर मी काय करणार ह्या ब्रेकआउट कॅन्डल वरती इथे एंट्री घेऊ शकते, मी इथे एंट्री घेऊ शकते. ओके. सो ह्या प्रकारे मी काय करणार असे चार्ट पॅटर्न बघणार. ओके. आणि एंट्री तुम्हाला मी सांगितलेलं आहे की वरचा जो हा रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती क्लोज झाला पाहिजे. त्या ग्रीन कॅन्डलच्या वरती मी एंट्री घेणार आणि त्याच ग्रीन कॅन्डलच्या खाली मी स्टॉप लॉस ठेवून 1:2 चा टार्गेट घेऊ शकते इझिली. ओके. सो आता हे बेसिक चार्ट पॅटर्न्स आहेत जे जनरली बनतात. कधी कधी असं पण बघायला मिळतं आपल्याला की हा स्टॉक वरती गेला, असा इथे ट्रेड करतो, परत वरती निघून जातो, असा इथे ट्रेड करतो, परत वरती निघून जातो, असा करतो आणि असा. तर ह्या प्रकारे पण तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर तुम्हाला ट्रेंड लाईन्स ड्रॉ करता आल्या पाहिजेत. ओके. सो ह्याने काय केलं इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, इथे जेव्हा हा सपोर्ट घेईल तेव्हा मी काय करणार इथे माझी बाईंग इनिशिएट करणार. मी इथे याला बाय करणार. स्टॉप लॉस कुठे राहणार आहे याच ट्रेंड लाईनच्या खाली माझा स्टॉप लॉस राहणार आहे आणि सुंदर इथपर्यंत टार्गेट मी घेऊ शकते. इथपर्यंत टार्गेट घेऊन मी निघून जाणार. ओके. आहे इझी. हे झाले टॉप गेनर मधले. आता आपण टॉप लुजर बघूयात. टॉप लुजर मध्ये पण काय तुम्ही बघू शकता की स्टॉक आहे खाली आला 10:30 ते 11च्या मधामध्ये तुम्हाला बघायचं आहे. हा सरळ खाली येतो तेव्हा बिलकुल बाय नाही करायचा. मोठे मोठे कॅन्डल करत येणार आणि तुम्ही बिगिनर असणार तर एवढ्या मोठ्या कॅन्डलमध्ये तुम्ही ट्रेड करूच नका. तुम्हाला जर प्रॉफिटेबल व्हायचं आहे, कॉन्स्टंट कंटिन्युअसली प्रॉफिटेबल राहायचं आहे तर ही स्ट्रॅटेजी यूज करून बघू शकता तुम्ही. आता हा खाली आला आणि परत ह्याने काय केलं असा काहीतरी इथे रेंज बनवली. ओके. आणि मी काय करणार याला जेव्हा हा वरती जाईल. आता मला माहिती आहे की हा इथूनच खाली आला, इथूनच आला. मी काय केलं ट्रेंड लाईन ओढली. मी इथे याला बाय करू शकते, येस मी इथे याला बाय करू शकते म्हणजे सेल करू शकते. सॉरी, स्टॉक्स मध्ये इंट्राडे होतं, MIS मध्ये घ्यायचं आणि इथपर्यंत टार्गेट घेऊन तुम्ही निघून जायचं याच्यामध्ये. ओके. आता ह्याच्यामध्ये एंट्री कुठे प्लॅन करणार आहात तुम्ही? टॉप लुजर जो स्टॉक आहे त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री कुठे प्लॅन करणार? इथे एंट्री कशी प्लॅन करायची? हा इथून रिजेक्शन घेऊन खाली आला, हा इथूनच रिजेक्शन घेऊन खाली आला, हा इथूनच जेव्हा हा इथे आला, इथे येऊन ह्याने रेड कॅन्डल बनवली 5 मिनिटाची त्या आणि क्लोज केली ह्या ट्रेंड लाईनच्या खाली. ह्याने क्लोज केलं. मी काय करणार त्याच कॅन्डलच्या खाली माझी इथे सेलिंग इनिशिएट करणार आणि सुंदर इथे टार्गेट घेऊन निघून जाणार. माझं स्टॉप लॉस काय राहणार आहे याच ट्रेंड लाईनच्या वरती. जर हा समजा ती रेड कॅन्डल मी त्याच्यामध्ये एंट्री घेतली आणि नेक्स्ट कॅन्डल ग्रीन करून इथे
वरती क्लोज केलं तर मी माझा स्टॉप लॉस घेऊन निघून जाणार. कळलं? किंवा कधी कधी काय होतं, काही काही स्टॉकमध्ये सेम अशीच रेंज बनते. हा टॉप लुजर आहे तर हा आला खाली, रेंज बनवली आणि हा सरळ सरळ इथे काय करतो, ब्रेकडाऊन करतो. मी काय करणार, इथे जी ब्रेकडाऊन कॅन्डल आहे म्हणजे ह्या ट्रेंड लाईनच्या खाली इथे जी कॅन्डल बनलेली आहे, मी त्या कॅन्डल 5 मिनिटाचा चार्ट आहे हा, ही 5 मिनिटची कॅन्डल जी बनलेली आहे तिचा लो मी मार्क करणार. त्या लोच्या खाली मी माझी एंट्री घेणार डाऊनसाइड साठी. त्याच कॅन्डलच्या वरती मी माझा स्टॉप लॉस लावणार आणि सुंदर माझा टार्गेट घेऊन निघून जाणार. कळलं? आता आपण दुसरा आणखी एक बघूया. जसं की स्टॉक खाली आला आणि ह्याने असं काहीतरी इथे स्ट्रक्चर फॉर्म केलं. मी काय केलं, याला ट्रेंड लाईन्स ड्रॉ केल्या आणि हा एकदम नॅरो रेंज मध्ये गेला. याला इथे जागाच उरली नाही. हा तर एकतर अपसाइड हा ब्रेक करेल किंवा डाऊन साइड ब्रेक करेल. जर अपसाइड ब्रेक केला तर मी याला प्लॅन करणार नाही, कारण की मी काय करणार आहे, डाऊन साइड साठी ट्रेड बघती आहे. टॉप लुजर, निफ्टी निगेटिव्ह आहे तर मी टॉप लुजर बघणार. ओके, सो बनवला असा रेंज. आता मी याला बस ऑब्झर्व करणार की केव्हा हा ब्रेकडाऊन करेल. ह्याने जेव्हा इथे ब्रेकडाऊन केला मी काय करणार, इथली जी कॅन्डल आहे 5 मिनिटाची ह्या ट्रेंड लाईन खाली क्लोज केलेली, त्याच्याच खाली माझी एंट्री असणार आहे. त्याच कॅन्डलच्या वरती माझा स्टॉप लॉस राहील आणि सुंदर माझा टार्गेट घेऊन मी निघून जाणार. कळलं? हे झालं टॉप लुजर साठी. अशा प्रकारे तुम्ही ह्याला ट्रेड करू शकतात. किंवा कधी कधी काय होतं की 1 मिनिट, कधी काय होतं, जसा हा स्टॉक आला हा इथे काहीतरी रेंज बनवतो आहे, खाली गेला, परत याने असा रेंज बनवला, परत खाली गेला, परत रेंज बनवला, असा काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म करतो. तेव्हा मी काय करणार, तेव्हा पण मला इथे ट्रेंड लाईन दिसून येणार अशी. ओके, सो मी काय करणार, इथे मला 2 पॉइंट मिळाले. जेव्हा या पॉइंट वरती आला मी इथे याला सेल करणार. स्टॉप लॉस याच्याच वरती राहणार, या ट्रेंड लाईनच्या वरती, आणि सुंदर माझा टार्गेट घेऊन मी निघून जाणार. ओके, सो तुम्हाला आता हे इझी वाले चार्ट पॅटर्न मी सांगितलेले आहेत. जे बिगिनर्स आहेत त्यांना बिलकुलच काही येत नाही. तुम्ही टॉप लुजर आणि टॉप गेनर काढून ह्या प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. पण तुम्हाला आधी काय करायचं आहे, तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की हा खरंच ही स्ट्रॅटेजी वर्क करते, हा सेटअप काम करतो, विनिंग प्रोबॅबिलिटी खूप चांगली आहे, तरच मी याच्यामध्ये पैसे लावून ट्रेडिंग करणार. आता मी तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल्स दाखवलेही असते पण अलाउड नाही आहे रिसेंट चार्ट दाखवणं. मागचे चार्ट आपण 5 मिनिटावरती ओपन केले तर ते खूप जास्त डिफिकल्ट होईल बघायला. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आहे, बघत आहात, तर तुम्ही जा आणि आजची टॉप गेनरची लिस्ट बघा, किंवा मंडेला टॉप गेनरची लिस्ट, टॉप लुजरची लिस्ट बघून तुम्ही त्याच्यामध्ये हे चार्ट पॅटर्न बनलेले आहेत का, आणि तुम्हाला किती पाहिजे, दिवसाला एकच असा स्टॉक पाहिजे आणि हा मिळतो म्हणजे मिळतो. ओके, मिळतो म्हणजे मिळतो. तर बस कसं आहे माहितीये का, आपण खूप लोकांचे काही व्हिडिओ बघत असतो, खूप सारे लोकांचे आपण हे बघत असतो, पण त्याच्यावरती स्टडी करणं आणि खरोखर ते बनत आहेत का ते बघणं, आणि चालू मार्केटमध्ये ते ऑब्झर्व करणं, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कॉन्फिडन्स आल्यावर त्याला अप्लाय करणं, हे खूप मोठी गोष्ट आहे. असं नाही आहे की तुम्ही हे सगळंच बघत आहे, हेही बघत आहे, खूप सारे तुमच्याकडे सेटअप झाले, सगळ्या सेटअप वरती तुम्हाला काम करायचं आहे. नाही, स्टडी करा. तुम्हाला जो सेटअप आवडतो आहे, जो सेटअप तुम्हाला खरोखर वर्क करताना दिसतो आहे मार्केटमध्ये, त्याच सेटअप वरती तुम्ही ट्रेडिंग करू शकता. त्याच सेटअप वरती तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल म्हणजे बनाल. ओके, सो आय होप तुम्हाला हे कळलं असेल कशा प्रकारे
चार्ट्स बनतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि शेअर करा फ्रेंड्स सोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.